देहूमध्ये आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 340वा पालखी सोहळा सुरू होणार आहे। देहूमध्ये येणारा प्रत्येक वारकरी हा प्रथम इंद्रायणी मातेला पहिल्यांदा वंदन करतो आणि नंतरच विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पुढे जातो। त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर शिंदे यांनी। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा 340वा पालखी सोहळा देहूमध्ये संपन्न होत आहे। आपण जर या ठिकाणी आता सध्या इंद्रायणी नदीच्या काठावर पाहिलं तर पूर्णपणे या ठिकाणी वारकरी मोठ्या संख्येने आल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की वारीसाठी निघालेला प्रत्येक वारकरी हा ज्यावेळेस देहूमध्ये येतो त्यावेळेस देहूमध्ये आल्यानंतर प्रथमतः इंद्रायणी मातेचं दर्शन घेतो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वारकरी आल्यानंतर पहिल्यांदा स्नान करतो, त्याचं जे तीर्थ आहे ते प्राशन करून त्या ठिकाणी इथून पुढे विठुरायाच्या नामासाठी दर्शनासाठी या ठिकाणावरून पुढे निघला जातो। मात्र आपण जर या ठिकाणी पाहिलं मोठ्या संख्येने महाराष्ट्रभरातून वारकरी जे आलेले आहेत ते देहूमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा सर्वात प्रथम विठुरायाचं दर्शन घेण्याच्या आधी या इंद्रायणी मातेचं दर्शन घेतो। मात्र त्याच वेळेस त्या ठिकाणी जर पाहिलं मागील काही दिवसामध्ये 2 ते 4 दिवसामध्ये आपण जर पाहिलं इंद्रायणी नदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की मावळ तालुक्यामध्ये पाऊस देखील पडत आहे मोठ्या प्रमाणात आणि त्याचमुळं आता इंद्रायणी काठावरती या ठिकाणी पाणी देखील वाढल्याचं दिसून येत असून इंद्रायणीसाठी प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी आतमध्ये न जाण्याचा इशारा देखील दिला आहे। मात्र आलेले जे भाविक आहेत वारकरी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत व स्नान करत आहेत व इंद्रायणी नदीचा काठ पूर्णपणे वारकऱ्यांनी फुलून गेल्याचं आपल्याला चित्र दिसून येत आहे। पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, देहू।